नमस्कार. सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत असा आंबट चुका घालून केलेला डाळ कांदा बनवून दाखवणार आहे. तुम्ही साधा डाळ कांदा खाल्लेला असेल, पण आंबट चुका घालून केलेला डाळ कांदा हा खूप छान लागतो. अप्रतिम अशी याची चव लागते. चला तर मग आपण याची रेसिपी बघूया. इथे आपण आंबट चुक्याच्या भाजीचा डाळ कांदा कसा करणार आहोत ते बघणार आहोत. त्याकरता मी इथे डाळ घेतलेली आहे 1 वाटी, जी की 4 तास मी इथे भिजवून घेतलेली आहे. मोठे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण आपल्याला इथे लाल मिरची पावडर वापरायची आहे. आणि लसूण घेतलेला आहे की तो चॉप करून घेतलेला आहे. आणि इथे आंबट चुका घेतलेला आहे. आंबट चुका म्हणजे असा राहतो आणि थोडा चवीला आंबट राहतो. हा पालकसारखाच दिसतो, पण थोडी पानं याची अशी जाड असतात. आणि याची टेस्ट खूप छान अशी थोडीशी अशी आंबटसर येणार आहे. आता हा आंबट चुका मी इथे बारीक कट करून घेणार आहे. आता मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची. तेल तापलं की थोडासा हिंग घालून घेणार आहे आणि थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे. आणि हे चॉप केलेला लसूण आहे तो घालायचा. हिरवी मिरची, आणि इथे 2 मोठ्या आकाराचे असे कांदे मी कापून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे. आता कांदा छान असा सर्व हे असं परतून घ्यायचं. आता इथे कांदा छान असा परतून झालेला आहे. आता इथे मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेणार. अर्धा चमचा एवढी हळद, 1 चमचा एवढी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धने पावडर आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा एवढा मी इथे गरम मसाला घालून घेणार. याला असं थोडं मिक्स करून घ्यायचं. आता जो कट करून घेतलेला आंबट चुका आहे तो इथे घालायचा आहे. याला यामध्ये असं थोडंसं 2 मिनिट होऊ द्यायचं आहे. आंबट चुक्याने या भाजीची टेस्ट खूपच छान अशी लागणार आहे. आता इथे ही जी भिजलेली चणा डाळ आहे ते घालून घ्यायची आहे. इथे मी डाळीसोबतच थोडे शेंगदाणेसुद्धा भिजायला घातले होते. खूप छान लागतात ते भाजीमध्ये भिजलेले शेंगदाणे, अगदी थोडेसेच टाकलेले होते. तर ही डाळ यामध्ये घालायची आहे. याला मिक्स करून घ्यायचं. आता ही डाळ टाकून झाली. इथे आता शिजायला आपल्याला इथे गरम पाणी करून घ्यायचं आहे. साधारण मी 2 वाटी एवढं गरम पाणी इथे घेतलेलं आहे. आता कमी फ्लेमवर झाकण ठेवून ही डाळ छान 20 ते 25 मिनिट शिजू द्यायची आहे, कारण चणा डाळ आहे शिजायला थोडा वेळ लागतो. आता मी इथे झाकण ठेवून ही अशीच कमी फ्लेमवर शिजू देणार आहे. शिजत असताना मध्ये मध्ये याला असा चमचा द्यायचा. हे बघा आपली डाळ छान शिजत आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मीठ घालायचं राहूनच गेलं होतं. अशी मध्ये मध्ये थोडा चमचा देऊन शिजवून घ्यायचं आहे. शिजताना जर पाणी कमी पडत असेल तर थोडंसं गरम पाणीच यामध्ये घालून घ्या. हे बघा इथे छान अशी आपली डाळ शिजलेली आहे. याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, एकदम पातळ वगैरे नको. हे बघा आता इथे मी गॅस बंद करते. इथे आपला
आंबट चुका घालून केलेला डाळ कांदा तयार आहे. तुम्हीसुद्धा करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.